नमस्कार. गावाकडची सकाळ म्हणजे मनाला शांत करणारी. सूर्याची कोवळी किरणे अंगणात पडली की दिवसाची सुरुवातच छान होते. सकाळची कामे सुरू झाली. दार झाडून छोटीशी रांगोळी काढली. गावाकडे अजूनही दिवसाची सुरुवात अशी साधी आणि सुंदर होते. दारात रांगोळी काढली की घर पण प्रसन्न वाटतं. त्यानंतर लाल मिरच्या उन्हात वाळत घातल्या. त्या मिरच्याची देठ काढून मिरच्या नीट साफ करून घेतल्या. त्यासाठी मसाला, धने, खोबरे, कांदा, खडे मसाले, हळद, तीळ व्यवस्थित नीट करून घ्यायचे होते. आता काही दिवसातच पावसाळा सुरू होईल. त्यानंतर तिखट मसाले करता येणार नाही, म्हणून वर्षभरासाठी लागणारे लाल तिखट, काळे तिखट उन्हाळ्यातच करून ठेवतात. त्यानंतर मिरच्या चांगल्या वाळल्या की भाजून मसाला तयार केला जातो. गावाकडे ह्या अशा प्रकारे चूल पेटवूनच हे सर्व मसाले भाजतात. आईच्या हाताची ही पारंपरिक पद्धत आजही तशीच जपली आहे. उन्हाळ्यात केलेला हा मसाला वर्षभर उपयोगी पडतो. चुलीवर भाजलेला मसाला म्हणजे जेवणाची खरी चव. आता हे सर्व खडे मसाले आणि मिरच्या एकत्र करून आम्ही मिश्रणमध्ये दळून आणतो. त्यानंतर झालेला मसाला एका भरणीत किंवा डब्यात भरून ठेवतो. तो वर्षभर जातो. आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.